या सगळ्या दिग्गज मंडळींनी ऑलरेडी हे सगळं करून ठेवलेलं असल्यामुळे मुळात आता ते एक खूप मोठंसं आव्हान होतं पुरुष हे नाटक पुन्हा करणं. हे नाटक ठराविक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं नाटक नाहीच आहे. हे सगळ्या माणसांच्या मनाचा ठाव घेणारं असं नाटक आहे. तो जे काही ज्ञान आत्मसात करेल त्या ज्ञानाचा ज्यावेळेला इथे येऊन तो उपयोग करणार आहे आणि त्याचा भाग म्हणून मला त्यांनी जर कुठल्या त्याच्या नाटकात मला त्यांनी काम करण्याची संधी दिली तर नक्कीच मला आवडेल. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लवकरच पुरुष हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत अविनाश नारकर, आपल्या सर्वांचे लाडके. सर, कसे आहात? मस्त, एकदम फर्स्ट क्लास. सर, नाटकाबद्दल काय सांगाल? पुन्हा एकदा रंगभूमीवर हे नाटक येते आणि खूप वेगळा विषय आहे नाटकाचा, तितकीच तगडी स्टारकास्ट देखील आहे, तर काय सांगाल? एकतर बेसिकली जयवंत दळवींचं नाटक आहे आणि हे माइलस्टोन नाटक आहे. म्हणजे एक खूप मैलाचा दगड असणारी जी काही नाटकं आहेत त्यापैकी हे एक नाटक आहे. आणि सगळीच त्यावेळेला सुद्धा जी मंडळी ह्या नाटकाशी असोसिएट होती, जी जोडली गेलेली होती, ती सगळी दिग्गज मंडळी होती. म्हणजे ती खूपच दिग्गज मंडळी होती. आपल्या सगळ्या काय म्हणूया आपण, या सगळ्या दिग्गज मंडळींनी ऑलरेडी हे सगळं करून ठेवलेलं असल्यामुळे मुळात आता ते एक खूप मोठंसं आव्हान होतं पुरुष हे नाटक पुन्हा करणं. पण जयवंत दळवींच्या शतक महोत्सवी जयंतीनिमित्त हे नाटक करण्याची संधी मिळते आणि त्यानिमित्तानं मला त्याचा भाग होता येते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मुळात विजयाबाई मेहतांनी डिरेक्ट केलेलं हे नाटक आहे. नाना पाटेकर, चंद्रकांत गोखले, रीमा लागू, सतीश पुळेकर, उषाताई नाडकर्णी, ह्या सगळ्या टीमने केलेलं हे नाटक. आणि अतिशय गहरी अशी समस्या त्या काळात त्यांनी मांडलेली होती या नाटकाद्वारे आणि अतिशय परखडपणे आणि खूप बोल्ड पद्धतीने त्यांनी तो विषय मांडलेला होता. आणि ती समस्या जी या नाटकाद्वारे मांडली गेलेली आहे ती अजूनही अद्यापही इतक्या वर्षानंतरसुद्धा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं काहीही काय म्हणूया उपाय किंवा निराकरण त्याचं काही झालेलं नाही आहे. ती समस्या अजूनही तशीच आहे आणि उलट जास्त जास्त खोल होत चाललेली आहे. सो कायदा आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार, या सगळ्या गोष्टी अजूनही तितक्याच आपल्या कानावर पडत आहेत. तर हे अतिशय आवश्यक असा विषय असलेलं, आशय असलेलं नाटक हे मोरया प्रोडक्शन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा रंगमंच आविष्कार त्याचा करण्याची संधी मिळते आणि त्याचा भाग होण्याची संधी आहे. तर मला खूप खूप आनंद आहे आणि हे आव्हान आहे. सो आम्ही पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत, केलेला आहे. सो तुम्ही नक्की बघायला या. सर, आपल्या इकडे रंगभूमीचा किंवा नाटकांचा प्रेक्षकांवर खूप प्रभाव असतो बऱ्याचदा आणि तितकंच प्रेक्षकसुद्धा प्रेम देत असतात भरभरून रंगभूमीला किंवा नाटकांना. त्यामुळे हा विषय इतका बोल्ड आहे. तर डेफिनेटली या नाटकामार्फत थोडाफार तरी लोकांपर्यंत तुम्हाला जे पोचवायचं ते पोचेल असं वाटतं, किंवा ज्या लोकांपर्यंत तुम्हाला पोचवायचं आहे हे नाटक त्यासाठी मदत करेल असं वाटतं? नक्कीच. म्हणजे हे नाटक ठराविक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं नाटक नाहीच आहे. हे सगळ्या माणसांच्या मनाचा ठाव घेणारं असं नाटक आहे. कारण समाज म्हटलं की त्या समाजामध्ये सगळीच लोक येतात ना. म्हणजे कुठलीही समस्या, ज्या वेळेला सामाजिक समस्या एखादी असते तर ती त्या समाजातला एखादा घटक अनुभवतो वगैरे असं काही नसतं. ही समस्या अशी आहे, याच्यात जी समस्या मांडलेली आहे ती अशी आहे की समाजातला प्रत्येक माणसाला ती फेस करायला लागते. प्रत्येक माणसाला म्हणजे मनात भीती ही प्रत्येक आईवडिलांच्या, प्रत्येक मुलीच्या मनामधली भीती आहे जी या नाटकात मांडली गेलेली आहे. सो मला असं वाटतं की ही सगळ्यांनी या थरारक अनुभवाचा अनुभव घ्यावा, असंच हे नाटक आहे मुळात. या नाटकातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? तुमची भूमिका साधारणतः कशी असणार आहे किंवा त्या भूमिकेचं नाव काय? मी याच्यामध्ये अंबिका आपटे जी व्हिक्टीम आहे या नाटकातली, प्रोटॅगनिस्ट म्हणूया आपण, तर तिच्या वडिलांचं कॅरेक्टर आहे हे. त्यामुळे एका बलात्कारित मुलीच्या वडिलांची काय मनोवस्था असते बेसिकली, तर या नाटकाद्वारे ते मला सगळं अनुभवण्याची आणि ते माझा
त्यातला काम करतानाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्याची संधी आहे या नाटकाद्वारे. आणि अतिशय सशक्त अशी भूमिका आहे आणि मला खूप आनंद होतो आहे, खूप समाधान देते ही भूमिका की त्याचे वेगवेगळे कंगोरे त्या भूमिकेचे मला अनुभवता येतात आणि ते अभिनीत करता येत आहेत. सो खूप मजा येते. शिवराम आपटे हे एका शिक्षकाची, सर्वसामान्य शिक्षकाची, की ज्याला त्याच्या सेवाभावी कार्यासाठी त्याचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. अतिशय प्रामाणिक, आपल्या तत्त्व आणि आपल्या जे काही संस्कार आहेत त्याच्याशी अतिशय एकनिष्ठ असा हा शिवराम आपटे हा शिक्षक आहे, त्याची भूमिका आहे. तुम्ही काय किंवा ऐश्वर्या नारकर मॅम यांनी काय, तुम्ही बऱ्याचदा रंगभूमीवरती वेगवेगळे नाटक केलेत, भूमिका साकारत, स्पेशली तुमच्या करिअरच्या सुरुवातीला असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मी कुठेतरी रिसेंटली वाचलेलं की तुमच्या मुलाने देखील एक प्ले डिरेक्ट केलेला. सो साधारणतः पुढे भविष्यात थोडं पाहिलं तर तुम्हाला तुमच्या मुलासोबत रंगमंचावर किंवा रंगभूमीवर काम करायला आवडेल का? किंवा जर ती संधी आली तर काय साधारणतः विषय असावा अशी तुमची इच्छा आहे? नाही, असं काही नाही. एकतर बेसिकली तो ललित कला अकॅडमी पुण्याची जी आहे तिथे तो 3 वर्षाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्या दरम्यान त्यांनी ते एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. आणि आत्ता अभिमानाची आणि एका आईवडिलांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट जी अशी आहे की सध्या तो पुढची 3 वर्ष US ला गेलेला आहे, अमेरिकेला गेलेला आहे. तिथल्या येल युनिव्हर्सिटी जी आहे ती येल युनिव्हर्सिटीमध्ये 1600 मुलांमधनं जी 16 मुलं निवडली गेली, तर त्या 16 मुलांमध्ये त्याचा नंबर लागला आणि त्याला 100% स्कॉलरशिप घेऊन तो आता तिथे पुढचं प्रशिक्षण घेतो आहे. तर मला असं वाटतं की तो जे काही ज्ञान आत्मसात करेल त्या ज्ञानाचा ज्यावेळेला इथे येऊन तो उपयोग करणार आहे आणि त्याचा भाग म्हणून मला त्यांनी जर कुठल्या त्याच्या नाटकात मला त्यांनी काम करण्याची संधी दिली तर नक्कीच मला आवडेल. पण आता मला असं म्हणायचं आहे की मी कुठला विषय त्याला देणार नाही, कारण आता खूप मोठं ग्लोबल आणि इंटरनॅशनल अनुभव घेऊन तो इथे येणार आहे. तर त्याच्या डोक्यात जे विषय चाललेले असतील तर त्याचा भाग मला व्हायला नक्कीच आवडेल, डेफिनेटली. अगदीच सर. आणि आता जसं की मी मगाशी म्हणाले, नाटकाची स्टारकास्ट तितकीच तगडी आहे. स्पृहा तर यंग जनरेशनमधून, तुम्ही ऑब्व्हियसली एव्हरग्रीन आहात, नो डाऊट, पण स्पृहा थोडी यंग आहे किंवा तुमचा अनुभव जास्त, त्यामुळे ही जी काही स्टारकास्ट यांच्यासोबत रिहर्सल झाली असेल तेव्हा त्या दरम्यान काय साधारणतः तुमच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं? कारण पूर्वी या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत, पूर्वी खूप चांगल्या कलाकारांनी हे नाटक सादर केलेले, तर त्या तुम्हा सगळ्या कलाकार मंडळीमध्ये काय चर्चा झाली साधारणतः? चर्चा म्हणजे एकतर बेसिकली नाटक म्हणून, फ्रेश नाटक म्हणूनच आम्ही या गोष्टीकडे पाहिलं मुळात. कारण ते इतकं मनावर रुतलेलं आहे, ते सगळं करून गेलेले आहेत जी मंडळी त्यांनी. म्हणजे आम्हीसुद्धा अगदी सुरुवातीला ते प्रयोग बघितले. म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये काय 10वीला वगैरे, 80ची वगैरे गोष्ट आहे ही, त्यामुळे 10वीला मी होतो, 10वी 11वीला जे काय असेल ते. तर त्यावेळेला पाहिलेलं हे नाटक आहे, पण त्याचे काय म्हणूया ठसे अजूनही इतके ठसठशीत आहेत मुळात. तर ते सगळे त्याच्यावरती असं पांघरून घालून आता हे ज्यावेळेला आपण करायचं आहे तर ते आपण त्यातल्या शक्यता, संभाव्यता सगळ्या पडताळून बघून नव्याने हे नाटक करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि तो देखील अनुभव तुम्हाला खूप आवडेल नक्कीच. म्हणजे ज्यावेळेला शरद पोंक्षेसारखा सशक्त अभिनेता, इतका ताकदीचा, तो ह्या नाटकात मध्यवर्ती भूमिका करतो आहे, गुलाबराव जाधवाची. व्हिक्टीम म्हणून स्पृहा या नाटकात अंबिका आपटेची भूमिका करते आहे. माझ्या उषाताईंनी जो रोल केला होता तारा आपटे, त्यांचा रोल अनुपमा ताकमुगे करते आहे. निषाद भोईर आहे जो सिद्धार्थ म्हणून त्याच्यातलं जे अंबिकेच्या प्रियकराचं कॅरेक्टर आहे तो करतो आहे. तो मला असं वाटतं की, आणि राजन तामाणेंनी आम्हाला या पद्धतीचं कंप्लीट स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही तुमचा ठसा आता या भूमिकांवरती आणि या नाटकावरती कसा उमटवू शकाल. आणि इतकं सहज आणि काय म्हणूया त्यांनी कुठलंही दडपण आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं आणू दिलेलं नाही, येऊ दिलं नाही की आता हे तुम्हाला करायचं आहे, हे तुम्हाला करायचं आहे, ज्यांनी नाही. त्यांनी खूप फ्रेश नाटक या पद्धतीनेच या नाटकाकडे पाहिलं आणि अतिशय उत्तम पद्धतीने आमच्याकडून त्यांनी काम करून घेतलेलं आहे. सो खरंच तुम्हाला आनंद मिळेल याचा.
अगदीच सर, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खरंच एक उत्सुकता निर्माण झाली आहे की नक्की काय असणार आहे नाटकात, कारण तेव्हा आम्ही ते पाहिलेलं नाही, पण आता मी ते बघू शकतो. सो आम्ही सुद्धा नक्कीच बघू. थँक्यू सो मच. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? प्रेक्षकांना सांगायला हेच आवडेल की आम्ही म्हणजे स्पृहा, मी, शरद आणि मी खरं तर रंगमंचावरती, व्यावसायिक रंगमंचावरती आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत BSTमध्ये एकत्र असताना 93पर्यंत आम्ही जे काम केलं होतं, त्याच्यानंतर आत्ता आम्ही पहिल्यांदा एकत्र येत आहोत. बरेच दिवस आमच्या दोघांमध्ये असं चाललेलं होतं की एक नाटक दोघं एकत्र करूया. पण शरदच या नाटकाचा निर्माता आहे. शरद संतोष आणि श्रीकांत तटकरे निर्माते मंडळी आहेत. या तिघांनी आम्हाला दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करण्याची संधी दिली आहे. आमने सामने असं म्हणूया. पण खूप मजा येते शरदबरोबर काम करताना, नेहमीच मजा त्यावेळेला आली होती आणि आत्ताही खूप मजा येते. स्पृहा, शरद, अनुपमा, खूप खूप मजा येणार आहे. ही मेजवानीच असणार आहे, कारण या इतक्या सशक्त व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांना साकार करणारे आम्ही. सो खूप मजा येणार आहे. अगदी सर, थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.